मग विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नन्स म्हणजे काय? सामाजिक न्याय म्हणजे काय? शासन म्हणजे काय? प्रशासन म्हणजे काय? सुशासन म्हणजे काय? पुढील लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात स्पार्क अकॅडमी ॲपविषयी जाणून घेऊया. स्पार्क अकॅडमी ॲप अभ्यासाला एक अचूक दिशा कशी देत आहे. या ॲपवरनं लेक्चर्स, स्टडी मटेरियल आणि सरावासाठी लागणाऱ्या टेस्ट्स सगळं काही एकाच जागी अगदी व्यवस्थित दिलंय. तर इथले लेक्चर्स कठीण कॉन्सेप्ट्स एकदम सोपे करून सांगतात. हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर अतिशय सहजपणे मिळतं. तेव्हा आजच हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या स्मार्ट प्रवासाला सुरुवात करा. या ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत या सेशन मध्ये तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मधून हे जे सरकार आहे, बरोबर, शासन आहे, या शासनाचं जे प्रशासन आहे ते कसं चालतं, शासन व्यवस्था काय असतं, प्रशासन व्यवस्था काय असतं आणि त्याच्यामधनं सुशासन व्यवस्था कशी तयार होतं, ते सगळं तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून समजणार आहे. तर आपण पहिले ना की बेसिक अंडरस्टँडिंग करून घेऊयात गव्हर्नमेंट आणि गव्हर्नन्सचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गव्हर्नमेंट मधला फरक समजेल आणि गव्हर्नन्स मधला फरक समजेल. आता अशी फजिती झाली आहे की गव्हर्नन्स आणि गव्हर्नमेंट आपल्याला एकच वाटतं, बट गव्हर्नमेंट इज टोटली डिफरंट आणि गव्हर्नन्स इज टोटली डिफरंट. ठीक आहे. गव्हर्नमेंट म्हणजे काय की आपण असं म्हणतो की जो कायदा बनवतो, बरोबर. गव्हर्नन्स म्हणजे काय, त्या कायद्याचं अंमलबजावणी करतो. मग ती अंमलबजावणी कशी होईल, तर ट्रान्सपरंट होईल, अकाउंटेबल पद्धतीने होईल, रिस्पॉन्सिबिलिटी पद्धतीने होईल, है ना, की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या ज्या नीड्स आहेत, डिमांड्स आहेत, त्या काय होतील, फुलफिल होतील, की नाही. मग याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स ऍड करायला सुरुवात केली. तुम्ही कधी मध्ये शिकला असाल, आय थिंक 1861 हिस्ट्री आणि पॉलिटीमध्ये जेव्हा तुम्ही रिफॉर्म्स बघता, कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स तुम्ही समजून घेता, तेव्हा 1861 चा जो ऍक्ट आहे याला गुड गव्हर्नन्स ऍक्ट म्हणून ओळखला जातो. आणि तो गुड गव्हर्नन्स ऍक्ट आपल्या भारतीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे असंही म्हणतो. कारण जो उठाव झाला होता 1858 चा, त्याच्यानंतर आपल्या भारताचं प्रशासन योग्य पद्धतीने चालावं यासाठी तो कायदा आणण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर येणारे प्रत्येक कायदे ते भारताच्या हिशोबाने गुड गव्हर्नन्स ऍक्ट म्हणूनच अस्तित्वात आलं, बरोबर. मग हे नेमकं गुड गव्हर्नन्स काय आहे, त्यानंतर गव्हर्नन्स काय आहे, त्यानंतर शासन काय आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा तुम्हाला या इथून ऑलमोस्ट 15 ते 16 सेशन मध्ये होणार आहे. सोबतच तुम्हाला काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदास इथे मला सांगू शकता. काही वाटल्यास तुम्ही मला कमेंट करा, काही वाटल्यास माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही इथे मला मेसेज करू शकता. आता सर्वात पहिला जाऊ आपण गव्हर्नन्सकडे, म्हणजे प्रशासनाकडे. आता ही प्रशासन किंवा गव्हर्नन्स ही संकल्पना का आली याची आपण वेगळी थेरी बघूयात, समजून घेऊयात, ते इव्होल्युशन बघूयात, त्याचे फेजेस बघूयात, का प्रशासनाची गरज पडली, का तुम्ही ब्युरोक्रेसी हा नाव ऐकला असेल कधी मध्ये. ब्युरोक्रेसी म्हणजे सिव्हिल सर्वंटच म्हणतो, पण तो सिव्हिल सर्वंट पेक्षा एक वेगळी संकल्पना येतं, ते सगळं मी तुम्हाला समजून सांगतो. त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये गव्हर्नन्स काय ते समजेल. ठीक आहे. तुम्ही कधी मध्ये ऐकलं असेल ग्रेट डिप्रेशन 1921चं, सॉरी 29चं. त्याच्यामध्ये क्लासिकल इकॉनॉमी एंड झाली आणि जे केनिसननी जी इकॉनॉमीचं मॉडेल ठेवलं ती सुरू झाली. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही जर बघितलं असेल तर त्या ब्युरोक्रेसीमध्ये प्रॉब्लेम झाले आणि म्हणून एक नाव आहे मार्गारेट थॅचर, ते ब्रिटनच्या महिला पीएम होत्या आणि तिथून त्यांनी मग आपल्या या जो रोल आहे स्टेटचा म्हणजे गव्हर्नमेंटचा तो कमी करायला सुरुवात केली. कशामध्ये, प्रशासनामध्ये. आणि त्याच्यानंतर जो ब्युरोक्रेसीचा रोल आहे तो कमी झाला आणि शासन म्हणजे प्रशासन हे कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह होईल त्याच्या संबंधी काय झाले, काही रूल्स रेग्युलेशन तयार झाले. ठीक आहे. हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आजच्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, या प्रशासनाची जागा ई गव्हर्नन्सने घेतली आहे, बरोबर. तर त्याला आपण इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स म्हणतो, है ना. ट्रान्सपरंट आहे, इझी आहे, फास्ट आहे, की नाही. हे सगळं आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं. ठीक आहे.
तर तुम्ही आता ही मानवी सभ्यता, लोकसंख्या वाढ, कल्याणची चिंता, प्रशासनाची संरचना, हे सगळं तुम्हाला हळूहळू आता समजणार आहे. ठीक आहे. हे सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी शिकवतो, ज्याच्या माध्यमातून गव्हर्नन्स शिकताना किंवा शासन शिकताना आपल्याला काय होईल, हेल्प होईल. सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काही बेसिक अंडरस्टँडिंग देतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पहिले डेमोक्रेसीची अंडरस्टँडिंग देतो की डेमोक्रेसी काय असते. मग डेमोक्रेसीची अंडरस्टँडिंग मिळाली, त्यानंतर आपण अंडरस्टँडिंग घेऊ ब्युरोक्रेसीची. ठीक आहे. ब्युरोक्रेसी काय असते, सिव्हिल सर्वंट काय असतं. त्यानंतर अंडरस्टँडिंग घेऊ आपण विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य. ठीक आहे. त्याला आपण सेल्फ इंडिपेंडेंट स्वराज्य. स्वराज्य झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेऊ सुराज्य. सुराज्य. ठीक आहे. स्वराज्य आय थिंक तुम्ही नाव ऐकलं असेल. कोणी दिलं? लोकमान्य टिळकांनी दिलं. बरोबर. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. दिलं. तर हे लोकमान्य टिळकांनी दिलेलं स्वराज्य आणि सुराज्य ही संकल्पना दिली महात्मा गांधींनी. या दोघांमधला काय फरक आहे, डेमोक्रेसी काय आहे. डेमोक्रेसी झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डीपीएसपी हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. कारण या डीपीएसपी ला आपण काय म्हणतो, कल्याणकारी राज्याची स्थापना. कल्याणकारी राज्य म्हणजे काय, जिथे प्रत्येकाच्या नीड्स काय होतील, फुलफिल होतील. तुमच्या, माझ्या, बरोबर, अकॅडमीच्या सर्वांच्या नीड्स काय होतील, फुलफिल होतील. फॉर एक्झाम्पल तुमच्या नीड्स काय सध्या, की आम्हाला क्वालिटी क्लासेस पाहिजे. तुम्हाला क्वालिटी क्लासेस भेटत आहे. मग अकॅडमीच्या काय नीड्स असतील, की आम्हाला विद्यार्थी भेटायला पाहिजे. जर विद्यार्थी भेटले, अकॅडमीची नीड फुलफिल झाली. मग आमची नीड काय, माझी नीड्स काय असेल, मला पैसा मिळाला पाहिजे, हे की नाही. माझी डिमांड सी आहे, तुमची डिमांड ती आहे आणि क्लासची डिमांड ती आहे. जर या तिन्ही डिमांड फुलफिल झाल्या तर काय, तुम्हालाही बरं आहे, मलाही बरं आहे आणि अकॅडमीलाही बरं आहे. म्हणू शकतो की नाही आपण. म्हणजे तुम्ही विचार करा की जिथे सर्वांच्या ज्या नीड्स आहेत, गरजा आहेत किंवा डिमांड्स आहेत, या काय होत आहे, फुलफिल होत आहे, त्या ठिकाणी काय कल्याणकारी राज्याची स्थापना होते. आता समजेल तुम्हाला कल्याणकारी राज्य आपण कसं इम्प्लिमेंट करतो, कशा पद्धतीने त्याला स्थापन करतो, ते सगळं समजेल, काही हरकत नाही. ठीक आहे. आता जाऊ पहिले आपण डेमोक्रेसीवर. कारण आपल्याला स्वराज्य पण शिकायचंय, आपल्याला सुराज्य पण शिकायचंय, आपल्याला कल्याणकारी राज्य पण शिकायचंय आणि हे सगळं करताना ही लोकशाही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि या लोकशाहीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दोन प्रकारच्या लोकशाही असतात. एक प्रत्यक्ष प्रकारची आणि दुसरी अप्रत्यक्ष प्रकारची. ठीक आहे. भारताने कोणती स्वीकारली आहे तुम्हाला माहिती आहे का? भारतामध्ये कोणती लोकशाही आहे सांगाल का मला? भारतामध्ये आपण कोणत्या लोकशाहीला फॉलो करतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, मला सांगाल. आता डेमोक्रेसी. डेमोक्रेसी हा जो शब्द आहे हा डिराइव्ह केलेला आपण लॅटिन भाषेमधून. ठीक आहे. तिथे डेमॉसचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पीपल. काय होतो? पीपल. आणि हा जो क्रसी आहे याला लॅटिन भाषेमध्ये क्रॅटिक असं म्हणतात. याचा मिनिंग होतो काय? रूल. याचा मिनिंग काय विद्यार्थी मित्रांनो? रूल. गॉट इट. आता तुम्ही जर बघितलं, मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळ पहिले एक शब्द वापरला होता, ब्युरोक्रेसी. काय वापरलाय? ब्युरो क्रसी. मग आता इथे क्रसीचा मिनिंग काय? क्रॅटिक म्हणजेच काय? रूल. आणि ब्युरोचा मिनिंग होतो विद्यार्थी मित्रांनो ऑफिस. म्हणजे कोणाचा रूल? ऑफिसचा रूल. बरोबर. ब्युरोक्रेसी म्हणजे काय? ऑफिस रूल किंवा रूल बाय ऑफिस. आणि इथे डेमोचा अर्थ काय? पीपल. आणि क्रॅटिकचा अर्थ काय होतो? रूल. म्हणजे कोणाचा रूल? रूल बाय पीपल. रूल बाय पीपल. म्हणजे
इथे असं लिहू का मी पीपल्स रूल? येस, अगदी बरोबर. म्हणजे जी ब्युरोक्रेसी आहे ही कशाने फॉलो होते? जे ऑफिसमध्ये रूल्स रेग्युलेशन प्रिन्सिपल्स बनलेले आहेत त्यालाच फॉलो करावं लागतं. हे आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये दिसतं. यालाच एक नवीन संकल्पनेने आपण याला डिफाईन करू शकतो, रेड टेपिझम. म्हणजे जे ऑफिसमध्ये लिहिलं गेलेलं आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुम्ही स्वतःचं डोकं त्या ठिकाणी वापरू शकत नाही. आपल्या सिव्हिल सर्वंटचा एकच प्रॉब्लेम आहे, जे ऑफिसच्या रूल्स मध्ये लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेर काही करायला गेलात तुम्ही फसलात. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीच करता येत नाही. तुम्हाला जे काम दिलं तिथे बसायचं तर तुम्ही तिथे बसा, तिथून जर बाहेर गेले तर तुमच्यावर चार्जेस लागू शकते. हा एक प्रॉब्लेम आहे आपल्या ब्युरोक्रेसीचा, तो आपण समजून घेणार आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे, यानंतर कृषी तुम्हाला कुठेही दिसणार. कृषी कुठेही जर तुम्हाला दिसेल त्याचा मिनिंग काय? रूल. आणि त्याच्या पहिलेच जर दुसरं काही असेल तर मग त्याचा आपण मिनिंग फाईंड करायचं आणि मग दॅट इज लावून द्यायचं. म्हणजे रूल बाय पीपल, रूल बाय ऑफिस, आहे की नाही? असं. आता ही जी डेमोक्रेसी आहे, जिथे मी तुम्हाला आता एवढं सांगितलं की रूल बाय पीपल, म्हणजे जिथे काय असतो, लोक लोकांच्या कल्याणासाठी काय करतात? कायदा बनवतात, प्रशासन चालवतात, त्यांना आपण लोकशाही म्हणू. असंच याची वेगळी डेफिनेशन निघतं. लोकांच्या प्रतिनिधींमार्फत लोकांच्या कल्याणासाठी काय चालवली जातं? प्रशासन चालवलं जातं, त्याला सुद्धा आपण लोकशाही म्हणतो. कारण या लोकशाहीचे ना विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकार आहेत. एक डायरेक्ट डेमोक्रेसी, त्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतो, आणि दुसरी इनडायरेक्ट डेमोक्रेसी, ज्याला अप्रत्यक्ष लोकशाही आपण म्हणतो. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं असेल आपल्या भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे का? तर म्हणू शकतो आपण नाहीये. आपल्या देशामध्ये इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे का? येस, आहे आपल्याकडे. या इनडायरेक्ट मध्ये सुद्धा दोन असतं. एक असतं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ज्याला अध्यक्षीय शासन व्यवस्था आपण म्हणतो, आणि दुसरं असतं पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ज्याला संसदीय शासन व्यवस्था आपण म्हणतो. ठीक आहे. भारताने इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेला काय केलं? आत्मसात केलेलं आहे. आपण डायरेक्ट डेमोक्रेसीला गेलो नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे भारतामध्ये मी असं म्हणू का अप्रत्यक्ष लोकशाही आहे, पण ही अप्रत्यक्ष लोकशाही कशी चालवतात? लोकांच्या प्रतिनिधींमार्फत लोकांच्या कल्याणासाठी काय बनवलं जातं? रूल्स रेग्युलेशन बनवले जातात. म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाहीची व्याख्या अशी करू शकतो आपण की लोकांचे प्रतिनिधी म्हणजे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी लोकांच्या कल्याणासाठी काय चालवतं? देशाचं प्रशासन चालवतं, कायदा बनवतं, नियम तयार करतं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया येतं. याला आपण काय म्हणतो? अप्रत्यक्ष लोकशाही. आणि जिथे आपण असं म्हणतो लोकच, बाय द पीपल, बरोबर, टू द पीपल, फॉर द पीपल and of the people. By the people, to the people, for the people, of the people. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली शासन व्यवस्था, बरोबर, प्रशासन व्यवस्था, दॅट इज प्रत्यक्ष लोकशाही. ठीक आहे. आता मला तुम्हाला काही इथे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत की आपल्या भारत देशाने तुम्ही माहिती असेल तुम्हाला, मी तुम्हाला काल इव्होल्युशन सांगितलं संविधानाचं, की आपल्याकडे संविधान सभा बसलेली, आठवते का तुम्हाला? 9 डिसेंबर 1946 ला. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला ती संविधान सभा चेंज पण झाली. पहिले 389 मेंबर होते आणि स्वातंत्र्य भारतामध्ये जी संविधान सभा होती त्याच्यामध्ये 299 मेंबर्स होते. सांगितलं का? आठवते का तुम्हाला? मग तुम्ही विचार करा, ही जी संविधान सभा बसलेली, या संविधान सभेमध्ये दोन व्यक्तिमत्वाची नावं घेणं अत्यंत गरजेचं. एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे आहे आपल्या देशाचे राष्ट्रपिता, दॅट इज गांधीजी. दॅट इज दॅट महात्मा गांधी.
आता महात्मा गांधीजींना आहे ना लोकांनी हृदयामध्ये ठेवायला पाहिजे, लोकांनी डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे, पण आपण ठेवतो कुठं? खिशामध्ये. म्हणून प्रॉब्लेम आहे. जर या समाजामध्ये लोकांनी महात्मा गांधींना हृदयामध्ये ठेवायला सुरुवात केली किंवा डोक्यामध्ये ठेवायला सुरुवात केली इन्स्टेड ऑफ खिशात ठेवण्यापेक्षा, तर हा भारत देश आहे ना एक म्हणजे या जगातला सर्वाधिक उत्कृष्ट देश बनेल. सगळे लोक महात्मा गांधींना एक तर बँक अकाउंट मध्ये ठेवते किंवा स्विस बँक मध्ये ठेवते किंवा जमिनीच्या खाली गाडून ठेवतात. कशामध्ये ठेवतात? अजून कपाटामध्ये आणि खिशामध्ये. आणि त्याच महात्मा गांधींनी सांगितलं की बाबा एक दिवस हा भांडवलशाही वर्ग ना म्हणजे कॅपिटलिझम आपल्या भारतात सत्यानाश करणार आहे. आणि आज त्याच महात्मा गांधींचे फोटो पैशावर चिपकवले. म्हणजे विचार करा, ज्या माणसाने आयुष्यभर या भांडवलशाहीला विरोध केला त्या माणसालाच भांडवल म्हणून लोक विकून जातात. ठीक आहे, लेट इट बी, तो मुद्दा नाही आपला. तिकडे आंबेडकर आणि गांधीजी. आता विद्यार्थी मित्रांनो, गांधीजी जर तुम्ही बघितले त्यांच्याकडे त्यांचं एक स्वप्न होतं, ड्रीम होतं की आर्टिकल 40 मध्ये त्यांनी विलेज पंचायत इस्टॅब्लिश केलं. विलेज पंचायत त्यांनी म्हणण्यापेक्षा तिथं होतीच नाही, बट त्यांच्या स्वप्नांना इम्प्लिमेंट करण्यासाठी काय केलं? विलेज पंचायत आपल्या DPSP मध्ये टाकण्यात आलं. ठीक आहे, विलेज पंचायतचा अर्थ जर आपण बेसिक अंडरस्टँडिंग करायला गेलो तर असा होतो डायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसी, प्रत्यक्ष लोकशाही. ठीक आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच डायरेक्ट डेमोक्रेसीला काय केला? विरोध केला. त्या कालावधीमध्ये आता डायरेक्ट डेमोक्रेसीला काय केला? विरोध केला. त्यांनी फेवर कशाला केलं? इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी. आता विचार करा, जो माणूस भारतीय संविधान बनवतो आहे त्याच्या डोक्यामध्ये आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. ज्या माणसाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्याच्या डोक्यामध्ये काय? डायरेक्ट डेमोक्रेसी. विवाद होणार की नाही रे? विवाद होणार की नाही? 100% विवाद होईल. आणि असेच विवाद यांच्यामध्ये वैचारिक मतभेद, मी आयडियोलॉजिकल डिफरन्सेस हा शब्द वापरतोय. मी असं नाही म्हणता की गांधीजी आणि आंबेडकर या दोघांमध्ये भांडणं होते करून भकाभक भरणं, असं भांडण होतं. बरोबर, भांडणं कशावरून होते? वैचारिक मतभेद. आणि तुमचे आणि माझे आयडियोलॉजिकल डिफरन्सेस असणं गरजेचं आहे, फिजिकल डिफरन्स असणे गरजेचे आहेत, पण आपण त्याच्या अंगावर बसून त्याला भरून राहिलं, हे डिफरन्सेस नव्हता. दॅट इज अग्रेशन. वैचारिक मतभेद असणं म्हणजे काय होतं? हेल्दी कम्युनिकेशन होतं. आणि जर तुम्ही त्याचं हेल्दी कम्युनिकेशनचं किंवा हेल्दी डिस्कशनचं एखाद्या उग्रमध्ये जर जेव्हा रूपांतर करतात तेव्हा ते अग्रेशन होतं. त्याच्यातून मग भांडण होईल, युद्ध होईल, जे काय व्हायचं ते होईल. तर गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये आयडियोलॉजिकल डिफरन्स होते. तुम्ही बघितलं असेल 1932 मध्ये रामसे मॅकडोनाल्डचा जो जातीय निवाडा आला आणि सेपरेट इलेक्टोरेट आला, तर गांधीजींचं म्हणणं होतं नाही, रिझर्व्ह इलेक्टोरेट. आपल्या पुण्यामध्येच येरवडा येथे त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. तुम्हाला माहित असेल 1932 मध्ये. जात नाही त्याला ऐक्य करार, येरवडा जेलमध्ये काय झालं, आणि गांधीजी म्हणे मी घेत नाही म्हणे, आंबेडकर म्हणे मी जात नाही म्हणे त्यांच्याकडे. नाही म्हणे मला रिझर्व्ह इलेक्टोरेट नाही पाहिजे म्हणे, सेपरेट इलेक्टोरेट पाहिजे. पण शेवटी झुकावं लागलं आंबेडकरांना. म्हणजे आंबेडकरांना भीती होती की बाबा हा माणूस घेऊन गेला तर अख्खा भारत देश माझ्या नावाने चिल्लावा, की बाबा तुला करून टाकायला पाहिजे होती आणि भविष्यामध्ये पाहिलं असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणून सुद्धा ओळखतात. मी फालतू त्या रिझर्व्ह इलेक्टोरेटवर काय केली? सिग्नेचर केली. ठीक आहे, तो मुद्दा वेगळा, जेव्हा आपण हे तर समजून घेऊ. आता तो एक मुद्दा वैचारिक मतभेद. दुसरा असे अनेक वैचारिक मतभेद होते, जसं कास्टिझमला घेऊन, वर्णा सिस्टीमला घेऊन. गांधीजींचं म्हणणं होतं की बाबा जो अप्पर क्लास आहे हा काय करतील? स्वतःमध्ये बदल करेल
आणि लोअर क्लासला अपलिफ्ट करेल. बरोबर? म्हणजे जे वर्णाचं आहे, ब्राह्मण, क्षत्रियाज, हे दोघं आपला स्वतः विकास करून घेतील आणि आपला विकास झाल्यानंतर जे खालच्या धर्मातले लोक आहे किंवा खालच्या जातीमधले लोक आहे हे काय करते, म्हणजे त्या लोकांना अपलिफ्ट करण्याचा प्रयत्न. आंबेडकर काय म्हणे, अरे मूर्ख आहे का म्हणे, असं करणार नाही म्हणे, कोणीच कोणाच्या पोटावर लात मारत नाही, दुसऱ्याच्या मारणार म्हणे पण स्वतःच्या मारणार नाही म्हणे. तर असं कधीच होणार नाही. आपल्याला इक्वॅलिटी पाहिजे, इक्वॅलिटी, इथिक्स, इथॉस करू आपण सगळं, इक्विटी सगळं डिफाईन करू. आहे आपले प्रिन्सिपलच आहे गव्हर्नन्सचे. तर विचार करा, मतभेद खूप होते, बट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजी ऍज अ वडिलांसारखे सुद्धा होते. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की गांधीजींमुळे जे काही आपल्या भारतामध्ये झालं, तर बाकीचा कोणताही व्यक्ती इतकं शांतपणे ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणू शकत नव्हता. आलं लक्षात? हे वैचारिक मतभेद होते. आणि दुसरं, ते ब्लाइंडली फॉलो करायचे महात्मा गांधीजींना, त्यांच्या प्रिन्सिपल्सला, सत्य, अहिंसा, फास्ट, है ना, या सगळ्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब ब्लाइंडली फॉलो करायचे. आता प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, की गांधीजींची संकल्पना आहे डायरेक्ट डेमोक्रेसी आणि आंबेडकरांची संकल्पना आहे इनडायरेक्ट डेमोक्रेसी. बट आंबेडकरांनी याच्यामध्ये आणला एक ट्विस्ट. त्यांचं म्हणणं होतं की आता भारत नुकताच काय झाला, स्वातंत्र्य झालंय, आणि या स्वतंत्र देशामध्ये, या स्वातंत्र्य झालेल्या देशामध्ये सध्याच्या लोकांच्या ज्या नीड्स आहेत किंवा डिमांड्स आहेत, हा लोकशाहीमध्ये सहभाग हा नाहीये, ज्याला पार्टिसिपेशन इन डेमोक्रेसी म्हणतो. ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या डिमांड्स आहेत, त्या डिमांड्स लोकशाहीमध्ये पार्टिसिपेट करणं नाहीये. त्यांच्या ज्या डिमांड्स आहेत, त्यांच्या डिमांड या आहेत: हेल्थ, एज्युकेशन, बरोबर. अजून काय असतील डिमांड? एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. अजून सांग मला काय काय असतील? फार्मिंग साठी अल्टरनेटिव्ह. अजून लाभ लाभ लाभ, तुम्हाला जे काय ऍड करायचं तुम्ही करा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते त्यावेळेस असं काही त्या ठिकाणी देण्यात आलं होतं की ग्रामीण भागातील लोकांच्या ज्या डिमांड्स आहेत त्या काय टोटली डिफरंट आहेत. ग्रामीण भागातील लोकांची जी डिमांड आहे ती पार्टिसिपेशन इन डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाहीमध्ये सहभाग, ही नाहीये की बाबा आम्हाला डिसिजन घ्यायचा आहे तर आम्ही गावातील सगळे लोक मिळून घेतो. आणि यासाठी ते अवेअर सुद्धा नव्हते. लोकांना माहिती नव्हतं की लोकशाही काय आहे, कशी चालते, कशा पद्धतीने चालते. लोकांमध्ये अवेअरनेस सुद्धा काहीच नाही आपल्या कोणाच्या नुसार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की बाबा लोकांच्या गरजा हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, एम्प्लॉयमेंट आहे, फार्मिंग मध्ये चेंजेस आहे, त्यांचा डबल इन्कम करायचा आहे की नाही, पॉवर्टी मधून त्यांना काढायचं आहे. पॉवर्टी कोण लिहू शकतो इथे? पॉवर्टी एलिमिनेट करायचं गावामधून. या त्यांच्या डिमांड्स आहेत, ना की लोकशाहीमध्ये पार्टिसिपेशन. आणि गांधीजींचं म्हणणं काय? लोकशाहीमध्ये सहभाग द्या, लोकशाहीमध्ये सहभाग द्या. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण, गांधीजींचं म्हणणं होतं आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती बॉटम टू टॉप असायला पाहिजे, अशी चालायला पाहिजे, बॉटम टू टॉप. पण याला अपोजिट आंबेडकरांनी सांगितलं काही कालावधीपर्यंत बॉटम टू टॉप न चालता टॉप टू बॉटम चालायला पाहिजे. ठीक आहे. आणि जर भारतामध्ये हे सगळं व्यवस्थित सेटल झालं तर आपण फ्युचरमध्ये कशाकडे जाऊ शकतो? प्रत्यक्ष लोकशाहीकडे जाऊ शकतो, असंही त्यांनी त्या ठिकाणी सुचवलं. म्हणजे जेव्हा भारतामध्ये काय होईल, लोक एज्युकेटेड होतील,
लोकांमध्ये कास्टिझम राहणार नाही, लोक एक समान होतील, समानता तयार होईल या समाजामध्ये, स्वातंत्र्य निर्माण होईल, लोकांच्या डिमांड्स चेंज होतील, लोकांना वाटत राहील नाही आता आम्हाला डिसिजन मेकिंग मध्ये काय व्हायला पाहिजे, सहभाग व्हायला पाहिजे. तेव्हा काय होईल, देशाची जी लोकशाही आहे ती बदलायला सुरुवात करेल. लक्षात. मग म्हणून हे सगळं डिस्कस करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या संविधानांचा अभ्यास केला होता, त्यांना कोण हरवणार संविधान सभेमध्ये, आणि गांधीजी तर संविधान सभेमध्ये नव्हते. पण म्हणून आपल्या देशामध्ये कोणती लोकशाही आत्मसात करण्यात आली, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. पहिलं समजा तुम्हाला असंच मेन्स मध्ये पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रश्न विचारले, व्हाय इंडिया ऍक्सेप्टेड इनडायरेक्ट डेमोक्रेसी, सांगा मला. विचारला प्रश्न, का ऍक्सेप्ट केली, कारण आहे का? पहिलीच लाईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहू शकता, त्यांच्यासारखा विद्वान माणूस कोणीच नव्हता, महापुरुष, पुरुष नाही ते हो, महापुरुष. त्यानंतर डायरेक्टली आपण जर मेन बॉडी मध्ये आलो तर काय होतो, आपण फॅमिलियर झालो होतो. कशाला रे, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. अप्रत्यक्ष लोकशाहीला आपण काय झालो होतो, फॅमिलियर झालो होतो. तू म्हणाल सर कसं, ब्रिटिश हेच तर लावत होते ना, ब्रिटिश मध्ये संसद होतं, ब्रिटिश मध्ये संसदेला सार्वभौम आहे. तर आपल्याला फॅमिली झालं होतं ना की अप्रत्यक्ष लोकशाही कशी वर्क करते, कायदा कुठेतरी बनते आणि मग तो पूर्ण प्रदेशावर इम्प्लिमेंट होतो. म्हणजे पहिलं रिझन आहे की आपण इनडायरेक्ट डेमोक्रेसीकडे काय केलं, आपण फॅमिलियर झालो होतो. दुसरं की आपल्या भारत देशामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, डायव्हर्सिटी खूप आहे का? येस. म्हणजे आपल्याला अशी एक संस्था बनवावी लागत होती की ती संपूर्ण भारताचं रिप्रेझेंटेशन करेल. डायव्हर्सिटी इन द म्हणजे बघायला गेलो आपण तर आपल्याला रिलीजन मध्ये डायव्हर्सिटी मिळतं, रेस मध्ये डायव्हर्सिटी मिळतं, डिसेंट मध्ये डायव्हर्सिटी मिळतं, बरोबर. तुमच्या प्लेस ऑफ बर्थ मध्ये सुद्धा डायव्हर्सिटी मिळतं, तुमच्या जेंडर मध्ये सुद्धा डायव्हर्सिटी मिळतं. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्लोथ्स वरून डायव्हर्सिटी मिळतं. तुम्ही अजून बघितलं विद्यार्थी मित्रांनो, क्लोथ्स मधून सुद्धा डायव्हर्सिटी मिळाली. अजून काय मला सांगा, लँग्वेज वरून डायव्हर्सिटी आहे, बरोबर. आता जर असं असेल इतकी डायव्हर्सिटी आहे तर या डायव्हर्स लोकांचं एक काय असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, एक फोरम तयार व्हायला पाहिजे, बरोबर. आणि हे फोरम कशासाठी असणार आहे, डिबेट, डायलॉग आणि डिस्कशन. डिबेट, डायलॉग अँड डिस्कशन, डिबेट, डायलॉग आणि डिस्कशन. ठीक आहे. म्हणजे काय, या संपूर्ण भारतासाठी आपल्याला अशी एक संस्था हवी होती, ती संस्था संपूर्ण भारताचं, ऑल इंडिया किंवा पॅन इंडिया, ऑल इंडिया किंवा पॅन इंडिया ते त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतील आणि सगळ्या लोकांसाठी काय बनवतील, रूल्स अँड रेग्युलेशन. हा लक्षात. अजून तिसरं काय आवश्यकता सांगा मला. त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, जो लोकांचा प्रॉब्लेम होता त्या कालावधीमध्ये एज्युकेशन नव्हतं. एज्युकेशन होतं का? नाही. एज्युकेशन लोक इक्वॅलिटीला प्रमोट करतात. विदाउट एज्युकेशन इक्वॅलिटी इस्टॅब्लिश होऊ शकत नाही. आज तुम्ही आहात शाळेमध्ये, कुठेही कोणासोबतही कधीही केव्हाही कशाही पद्धतीमध्ये बसू शकता, पण पहिले पॉसिबल होतं का? मुलगा मुलगी जवळ बसू शकत नव्हता. मुलगा मुलगी जवळ ते दूरच असू द्या,
वेगवेगळ्या कास्टचे लोक एकत्र बसू शकत नव्हते. ठीक आहे, बरोबर ना? मग आता एक बेसिक अजून याच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग देतो तुम्हाला. आता कोणत्याही देशाची जी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, ती विद्यार्थी मित्रांनो कशी चालतं, तर मेजॉरिटीच्या हिशोबाने. मेजॉरिटीच्या हिशोबाने म्हणजे जे बहुसंख्याक आहे त्यांच्याच हिशोबाने देशाची लोकशाही ठरणार आहे. जसं आपल्या भारतामध्ये मेजॉरिटी कोण आहे? हिंदू. ऑलमोस्ट 80% हिंदू आहे असं आपण म्हणतो. आणि जे बाकीचे आहेत ते कशामध्ये आहेत? मायनॉरिटीमध्ये. ठीक आहे, तर देशाचा पीएम मायनॉरिटी मधून बनव की मेजॉरिटी बनवून बनव? रूल्स रेग्युलेशन कोणाच्या हिशोबाने तयार होतील? तर विद्यार्थी मित्रांनो मेजॉरिटीच्या हिशोबाने. ठीक आहे, तुम्हीच बघा ना, तुमच्या लक्षात येईल की आपल्या भारत देशामध्ये मनमोहन सिंग नाव ऐकलं तुम्ही? कोण होते? पंजाबी शीख होते. पण कायदा कोणाच्या हिशोबाने बनवला? मेजॉरिटीच्या हिशोबाने. हा, याचा अर्थ असा नाही की आपण मराठीला आपण म्हणजे दाबून मारून टाकणार आहे, पण मोस्टली मेजॉरिटीसाठी खुश करावं लागेल. मेजॉरिटी पॉप्युलेशनला मायनॉरिटीला खुश करून काय चालणार आहे? मतदान थोडी भेटणार. तर मेजॉरिटी कोणी असो, म्हणजे तो याच्यानंतरही कोणीही बनव, कोणत्याही कम्युनिटीचा असो, मेजॉरिटीच्या हिशोबाने लॉ बनणार. त्या कालावधीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, मेजॉरिटी पॉप्युलेशन आपलं हिंदू होतं. ठीक आहे, त्याचबरोबर काही विशिष्ट लोकांनाच मतदानाचे अधिकार होते. पहिले तर समजा त्या विशिष्ट लोकांनी, विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट डेमोक्रेसी स्वीकारली असती आणि त्या विशिष्ट लोकांनी विशिष्ट कम्युनिटीला काय दिलं असतं? मतदान दिलं असतं, तर हे जे अल्पसंख्याक आहे मायनॉरिटी, यांना दाबून चेपून कोंडून मारलं असतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे होतं की बाबा या इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये याही लोकांचा आवाज ऐकेल आणि याही लोकांच्या आवाजाला काय असेल तितकीच मान्यता असेल त्या संसदेमध्ये. म्हणजे यांना असं करायचं होतं की एज्युकेशन तर नव्हतं, त्यामध्ये इक्वॅलिटी नव्हती. याच्याच माध्यमातून त्यांना प्रत्येक मायनॉरिटीचा आवाज त्या गृहामध्ये उचलून धरायचा. आलं लक्षात? ओके नाही? हे 4 रिझन जरी तुम्ही लिहिले तर मोर दॅन सफिशियंट आहे. याला एक्सप्लेन केलं आणि बाकीचं मग उत्तर लिहिलं. मग जे तुम्हाला ऍड करायचं ते तुम्ही करू शकता. हे झालं. आता एक होमवर्क देतो मी तुम्हाला. भारताने प्रत्यक्ष लोकशाही का स्वीकारली नाही? म्हणजे गांधीजींच्या स्वप्नांना काय इम्प्लिमेंट केलं नाही? त्याचं एज्युकेशन नव्हतं. होतं का? नाही. त्यानंतर कनेक्टिव्हिटी नव्हती, म्हणजे दळणवळणाची संसाधनं नव्हती. नंतर आपल्याला माहिती नव्हतं, परिचित नव्हतं ही कशी चालते, काय चालते, कशी असते, काय असते, काहीच हे माहित नव्हतं. अजून सांगा मला, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की बाबा ठीक आहे, आता आपल्याकडे नाहीये, बट आपण भविष्यामध्ये कुठे जाऊ? प्रत्यक्ष लोकशाहीकडे जाऊ. आणि त्याचंच बेस्ट एक्झाम्पल म्हणजे 73rd आणि 74th अमेंडमेंट. पंचायती राजला संविधानिक दर्जा दिला. पंचायती राजला कोणता दर्जा मिळाला? संविधानिक दर्जा मिळाला. आणि हा संविधानिक दर्जा विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्ष लोकशाहीची अंमलबजावणी करायला पुढे आला. लक्षात? म्हणजे आपल्या भारत देशामध्ये जी डायरेक्ट डेमोक्रेसी आहे ती इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात झाली, जिथे लोकांचा सहभाग आहे. यस, ग्रामसभा. ग्रामसभा is the best example of
डायरेक्ट डेमोक्रेसी, लोकांचा सहभाग आहे, लोकांचा डिसिजन आहे, लोकांच्या निर्णयाने सगळं होईल. बाय द पीपल, फॉर द पीपल, टू द पीपल, ऑफ द पीपल. लक्षात. आता एक रिसेंटली एक्झाम्पल देतो 2016चं डायरेक्ट डेमोक्रेसीचं. नाव आहे नेट न्यूट्रॅलिटी. नेट न्यूट्रॅलिटी. आता तुम्हाला माहिती असेल नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय. तर 2016ला जे टेलिकॉम इंडस्ट्रीज आहे, एक भारताचं डिपार्टमेंट आहे ट्रॅक, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडिया. या बॉडी अंतर्गत जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत, फॉर एक्झाम्पल एअरटेल, डोकोमो, आयडिया, वोडाफोन, ठीक आहे, असे 4 प्लेयर्स पकड मार्केटमध्ये होते. आता नेट न्यूट्रॅलिटी हे काय आहे ते तुम्हाला समजेल. तिथूनच तुम्हाला डायरेक्ट डेमोक्रेसी सुरुवात झाली आपल्या देशामध्ये आणि त्याच्यात अंमलबजावणी सुद्धा होत आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात. का गरज पडली ट्रायला नेट न्यूट्रॅलिटी आणायची? का गरज पडली आपल्या भारत देशामध्ये लोकांचा सहभाग करून घ्यायची? ज्या ठिकाणी लोकांचा काय होईल, सहभाग होईल, लोकांच्या निर्णयांना तितका किंवा तितकी व्हॅल्यू दिल्या जाईल, लोकांच्या निर्णयांना तितकी काय दिली जाईल, व्हॅल्यू दिली जाईल, त्याला आपण डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणू. मग मी आलो एअरटेलवर. एअरटेल काय बोलला माहिती तुम्हाला? एअरटेल बोलला मी तुम्हाला व्हॉट्सअप वापरू देतो, व्हॉट्सअप वापरू देतो, पण बाकीचं जर ओपन करायचं असेल तुम्हाला टाइम लागेल. डोकोमो काय बोलला, मी तुम्हाला फेसबुक वापरू देतो, बाकीचं वापरायचं असेल त्याला टाइम लागेल. आयडिया म्हणे मी इंस्टाग्राम वापरू देतो, आणि वोडाफोन म्हणे मी तुम्हाला स्नॅपचॅट वापरू देतो. ठीक आहे, स्नॅपचॅट वापरू. इथपर्यंत लक्षात आलं? एअरटेल, डोकोमो, आयडिया आणि वोडाफोन. समजा एक उदाहरण घ्या. ए मुलगा आहे, बी मुलगी आहे. दोघं कम्युनिकेशन करत होते आणि या दोघांची ओळख झाली फेसबुकला, आणि फेसबुकवर चालू आहे कम्युनिकेशन करत. ए कडे सिम आहे विद्यार्थी मित्रांनो एअरटेल, बी कडे आहे का पकडू आपण डोकोमो. बी कडे कोणता आहे डोकोमो, ए कडे कोणता आहे एअरटेल, बी कडे कोणता आहे डोकोमो. आता दोघं बोलून झाले एकमेकांसोबत, ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं, आता प्रेमाचं रूपांतर कशा दुसऱ्यामध्ये होईल, लग्नामध्ये होईल, बरोबर. आणि याच्यातच या प्रायव्हेट प्लेयर्सनी काय आणली, अट आणली. जो व्यक्ती फेसबुक वापरेल त्यांनाच आम्ही, म्हणजे जो व्यक्ती डोकोमो वापरेल त्यांचंच कम्युनिकेशन का आम्ही फास्ट करू, बाकीचं नाही. मग आता विचार करा, एअरटेलनी जो ए युजर आहे हा काय वापरतोय, व्हॉट्सअप. व्हॉट्सअपला जर डोकोमोला वापरायचं असेल तर त्याला वापरता येणार नाही, स्पीड राहणार नाही. तर समजा एनी एअरटेलवरून कोणाला मेसेज केला, फेसबुकवर मेसेज केला डोकोमोला, एअरटेलकडे स्पीड नाही आहे, म्हणजे बी ला जो मेसेज आहे तो काय पोहोचणार, लेट पोहोचणार. पोहोचला. डोकोमोनी म्हणजे बीनी ए ला मेसेज केला फेसबुक वरून कुठे, एअरटेलला, तिकडे तर चालणार नाही, तिकडे लेट पोहोचेल. म्हणजे दोघांचाही जो रिस्पॉन्स आहे हा का होईल, लेट होईल.
मला सांगा, जर तुम्हाला आता कम्युनिकेशन करताना असं झालं तर, मी तर सांगतो तुम्ही असंही म्हणू शकता, आजकालचे जे जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहे, तुम्ही बोलताना तुमच्या मेसेजमध्ये असायला पाहिजे ती डायरेक्ट तुमचा मेसेज सीन झाला पाहिजे, नाहीतर तांडवच आहे. तुम्ही मेसेज करून दुसरीकडे जर मेसेज करत असले तर तुम्ही फिटला. आणि असं होत आहे तर किती दिमाग खराब होईल, तर ब्रेकअप होईल. बरोबर, ए दुसरी शोधेल आणि बी पण दुसरा शोधेल. असं नाही व्हायला पाहिजे. कारण ऍट द सेम टाइमला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपल्याला आर्टिकल नंबर 21 मध्ये राईट टू चॉईसचा अधिकार देतो. राईट टू चॉईसचा, आणि तोही तुमच्या लग्नासंबंधित. तुम्हाला तुमच्या हिशोबाने कशी मुलगी पाहिजे, मुलगा पाहिजे, ते तुम्ही डिफाईन करू शकता. आणि इथे या टेलिकॉम इंडस्ट्रीज मध्ये तुम्हाला हे वापरा ते वापरा. पण संविधान जरी तुम्हाला राईट देत असलं तरी विद्यार्थी त्याचा गैरवापर करू नका. आई वडील म्हणेल त्याच ठिकाणी लग्न करा. स्वतःच्या हिशोबाने लग्न लावाल किंवा नंबर लावाल स्वतःचा, तर याच्यामध्ये खूप इश्यूज सुद्धा येऊ शकतात. म्हणून ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न करणार आहे तो कसा आहे, काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज विद्यार्थी मित्रांनो, मी एवढंच म्हणू शकतो की हे जग आहे ना, मृगजय आहे, मृगजय ना, ट्रान्सपरंट नाही आहे, पूर्ण ओपेक आहे. दिसतं एक आणि असते. म्हणून एवढंच म्हणणं आहे की थोडंसं सांभाळ. आणि इथे आपल्याला हे सिम निवडू देत नाही, आमचा आहे तर आम्ही आहेच वापरा म्हणजे. अबे मग, म्हणून टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक नेट न्यूट्रलिटीची संकल्पना आणली आणि याच्या माध्यमातून आपल्या भारत देशामध्ये लोकांचा सहभाग घेतला. आणि लोकांनी सांगितलं की आम्हाला हे नको आहे. आणि म्हणून त्यावेळेस आला हा प्लेयर जिओ. इसको लगा लाला लाईफ जिंगाला, है ना, जिओ आला. आणि त्यानंतर त्यांनी सगळंच फ्री दिलं. व्हॉट्सअपही वापरा, इंस्टाग्रामही वापरा. आता एक नाही म्हणे 4 ला वापरा. समझ रहे हो, एक नहीं तो 4 दिला दे, ऐसे कैसे को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा. बंगला, मोटर, कार दिला. बरोबर, हे तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला हेही समजलं, प्रत्यक्ष लोकशाही समजलं, आणि विद्यार्थी मित्रांनो अप्रत्यक्ष लोकशाही सुद्धा तुम्हाला समजलं. ठीक आहे. आणि मला तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन यायचं होतं. एक डेमोक्रेसी तुम्हाला सांगायची होती, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, हे तुम्हाला समजलं. आता आपण जाऊ डीपीएसपी वर. ठीक आहे. मग डीपीएसपी वरून विद्यार्थी मित्रांनो आपण येऊ स्वराज्यावर, आणि इथून येऊ मग सुराज्यावर. तेव्हा जाऊन तुम्हाला या गव्हर्नन्स बद्दल, प्रशासनाबद्दल, सुशासनाबद्दल प्रत्येक गोष्ट समजायला सुरुवात होईल. ठीक आहे. आय होप हे मी थोडस जास्तच तुम्हाला एक्सप्लेन करत बसलो, पण खूप छान पद्धतीने मी केलाय. तुम्हाला याचा फायदा होईल. पॉलिटीमध्ये, आन्सर रायटिंग मध्ये तुम्ही बघितलं, हिस्ट्रीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये साम्य होतं, कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचं मतभेद होते, लिहा. सगळेच सांगितले मी. कोणी कशाला सपोर्ट केला, प्रत्यक्ष लोकशाही काय असतं, अप्रत्यक्ष लोकशाही काय असतं, का आपण ऍक्सेप्ट केली ते पण सांगितलं. त्यानंतर आता आपण डीपीएसपी घेऊ, कारण की तेही खूप महत्वाचे आहेत आपल्या सिलेबसच्या हिशोबाने, गव्हर्नन्सच्या हिशोबाने. ठीक आहे. चलो वो पढ़ेंगे आपण. डीपीएसपी बेसिकली काय आहे ते तुम्हाला सांगतो. डीपीएसपी मध्ये कोणत्या कोणत्या आर्टिकल्स आहेत ते काही सांगून काही फायदा नाही. डीपीएसपीचा अर्थ सांगतो, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याला विद्यार्थी मित्रांनो मी हेवन म्हणून रिप्रेझेंट करतो. हेवन, हेवन म्हणजे स्वर्ग. यालाच मी एक नाव देतो दुसरं, युटोपिया. इगॅलिटेरियन सोसायटी म्हणजे इक्वल सोसायटी. याला मराठीमध्ये आपण म्हणू कल्याणकारी राज्य. मला सांगाल का रे हेवन म्हणजे काय किंवा स्वर्ग म्हणजे काय? पक्का सांगा, तुम्हाला माहिती आहे. आय होप तुम्ही कधी ना कधी आपल्या घरच्यांच्या तोंडून ऐकलं असेल.
की याला हेवन म्हणतो, त्याला ते म्हणतो. ऐकलं असेल का तुम्ही? सांगा मला. स्वर्ग ऐकलं असेल किंवा नरक कधीतरी ऐकलं असेल. पण याच्यामध्ये ना तुमच्या घरच्यांनी जेव्हा तुम्हाला सांगितलं असेल ना, हेच सांगितलं असेल की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला स्वर्ग दिसेल. बरोबर? घरच्यांनी तुम्हाला हे सांगताना सांगितलं की बाबा तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला मेल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होईल. अरे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर चांगला अभ्यास केला ना, तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघता येईल. मसुरी, यशदा, जिवंतपणे बघितलेलं स्वर्ग म्हणजे यशदा किंवा मसुरी. आपले आई वडील तर मेल्यानंतर सांगतात, तर तुम्हाला मेल्यानंतर माहिती आहे का तुम्ही जन्म घेणार आहे, नाही घेणार आहे, ते भेटणार आहे, तो भेटणार आहे. स्वर्ग म्हणजे काय? आपण डिमांड केलेली गोष्ट आपल्या जवळ येणं. काय स्वर्ग म्हणजे काय? आपण डिमांड केलेली गोष्ट आपल्या जवळ येणं. ऍपल पाहिजे, खायला पाहिजे, खायला येईल. अर्धा खाल्लेला पाहिजे म्हणजे ऍपलचा फोन येईल. सारा तेंडुलकर आवडते, सारा तेंडुलकर भेटत. मलायका आवडते, मलायका भेटत. कॅटरीना आवडते, कॅटरीना भेटत. तुम्हाला रणबीर कपूर आवडते, रणबीर कपूर भेटत. रणवीर सिंग आहे, रणवीर सिंग भेटत. म्हणजे जिथे तुम्हाला तुमच्या गोष्टी तुम्ही डिमांड करतात त्या गोष्टी फुलफिल होईल. मनिका आहे, अप्सरा आहे, आजूबाजूला फिरत असेल आणि किती छान वाटेल. स्वर्गामध्ये बसलो आहे, इंद्राच्या दरबारामध्ये, का जबरदस्त वाटेल. बरोबर? मद्य असेल, महिला असेल, अभ्यास करायचं टेन्शन नसेल, कशाचीच टेन्शन काय. स्वर्गामध्ये आहे ना तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण होत आहे. त्याला आपण स्वर्ग म्हणतो. आणि हे स्वर्ग तुम्हाला जर जिवंतपणे बघायचं असेल तर इथून 1 ते 1.5 वर्ष अभ्यास करा. आय होप तुम्ही जिवंतपणे स्वर्ग बघा. मेल्यावर नंतरच बघून काय फायदा नाही. जिवंतपणे बघितलं तर खूप फायदा. ठीक आहे. तर मी डीपीएसपी ला सुद्धा स्वर्ग समजतो. कारण डीपीएसपी सुद्धा यासाठीच बनवलं गेलेलं आहे की जिथे लोकांच्या डिमांड्स काय होतात, फुलफिल होतात. लोकांच्या डिमांड्स, लोकांच्या नीड्स काय होतात, फुलफिल होतात. बरोबर? यालाच आपण एक नाव देतो सोशलिस्ट कंट्री. सोशलिस्ट कंट्री किंवा आपल्या देशाचं जे समाजवादी धोरण आहे हे गांधीजींच्या समाजवादी संकल्पनेकडे झुकलेलं आहे. म्हणून त्याला आपण नाव देऊ शकतो गांधीयन सोशलिझम. आणि गांधीयन सोशलिझम याचा अर्थ होतो डेमोक्रॅटिक सोशलिझम. डेमोक्रॅटिक सोशलिझम. डेमोक्रॅटिक सोशलिझम. आलं लक्षात? डेमोक्रॅटिक सोशलिझम. आता हे डेमोक्रॅटिक सोशलिझम किंवा गांधीयन सोशलिझम कसं इम्प्लिमेंट करता येईल किंवा हे सोशलिझम कसं इम्प्लिमेंट करता येईल हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आता याला इम्प्लिमेंट करायचं तर आपण अशा पद्धतीने इम्प्लिमेंट करतो जिथे लोकांच्या डिमांड्स, लोकांच्या नीड्स काय होत आहेत, फुलफिल होत आहेत सगळ्यांच्या. ज्यांना जास्त गरज आहे त्यांना भेटत आहे, ज्यांना गरज नाही त्यांना भेटत पण नाही. लाडकी बहीण योजना काय लोकांची डिमांड्स आहे. गरीब महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत व्हावी. बरोबर? लोकांना काय त्यांच्या गरजा परिपूर्ण व्हाव्यात यासाठी. त्यानंतर फिजिकल हँडिकॅप आहे त्यांच्या डिमांड्स आहेत. पीडीएस आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, गरीब लोकांना अन्नधान्य मिळावं. म्हणजे डीपीएसपी मध्ये आपण अशा काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत या जर आपल्याकडे पैसा आहे, जर आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, जर आपल्याकडे टाइम आहे, जर आपल्याकडे मॅनपॉवर आहे तर या आपण तेव्हाच इम्प्लिमेंट केल्या असत्या. पण आपल्याकडे तेव्हा त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. म्हणून तेव्हा त्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल नव्हत्या म्हणून त्या भविष्यासाठी त्यांनी ठेवलेल्या.
आलं लक्षात? भविष्यासाठी त्यांनी त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. समजलं? पक्का? आता विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या डिमांड्स नीड्स लोकांच्या कशा फुलफिल होतील, यासाठी त्यांनी दोन फिलॉसॉफीज दिलेल्या आहेत. एक ट्रॅडिशनल फिलॉसॉफी म्हणजे पारंपरिक फिलॉसॉफी, दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो मॉडर्न फिलॉसॉफी. मॉडर्न फिलॉसॉफी. या ट्रॅडिशनल मध्ये आपण दोन व्यक्तीची नावं घेऊ. इथे लिहितो मी स्टेट लिहितो आणि इथे लिहितो मी पीपल. त्याच्यामध्ये मी दोन नावं लिहितो. एक लिहितो गांधी भाऊ, ठीक आहे. दुसरं लिहितो विद्यार्थी मित्रांनो नेहरूजी. नेहरूजी पहिले घेऊ का, थोड्या वेळाने समजेल तुम्हाला. इकडे गांधीजी आणि इकडे लिहितो मी दोन व्यक्तीची नावं मॉडर्न मध्ये. एक तुम्ही मार्क्सिझम नाव ऐकलं असेल, मार्क्सिझम साम्यवादी चळवळीचे किंवा समाजवादी चळवळीचे है ना लेनिन. आता हे जे भाऊ आहेत जवाहरलाल नेहरू, हे स्वतःमध्येच पीएम होते आणि स्टेट म्हणजे काय ते गव्हर्नमेंट. तर यांचं म्हणणं होतं की भारत देशाचं जे गव्हर्नमेंट आहे हे काय करतील, ट्रॅडिशनला फॉलो करेल, म्हणजे भारताच्या संस्कृतीला भारताच्या परंपरेला फॉलो करेल आणि कशाची स्थापना करेल, युटोपियन सोसायटीची, म्हणजे एक समान सोसायटीची, ज्याच्यामध्ये कोणी गरीब नसेल, कोणी श्रीमंत नसेल, सर्व समान असेल, कोणासमोर कायद्यासमोर सर्वांना न्याय असेल, सर्वांना समानता असेल, सर्वांमध्ये बंधुता असेल, हे की नाही. त्यानंतर गांधीजी म्हणे नाही, हे लोक स्टेटकडे नाही, हे कोणाला पाहिजे, लोकांना पाहिजे. जवाहरलाल नेहरू म्हणे लोकांना समजणार नाही, कारण की लोक अनपढ आहे, गवार आहे. आणि येस, त्या कालावधीमध्ये लोक अनपढ गवार होते, अनएज्युकेटेड होते. आणि अनएज्युकेशन जर असलं तर या तुमची आजी आजोबा येणार नेहमी भेदभावाला जास्त प्रोत्साहन असतात. तो असाच आहे, तो तसाच आहे. अरे पण आजोबा तुम्हाला काय करायचं आहे, तो कसाही असू द्या, है की नाही. तो खालच्या जातीचा आहे, तो वरच्या जातीचा. अरे आजोबा काय करायचं आपल्याला, आपल्याला माणूस म्हणून जगायचं आहे. माणसाने माणसाशी माणसा माणसाने माणसाची माणसा संग वागावे, है ना, असं ते उबांटू नावाचा पिक्चर आहे, तो तुम्ही बघू शकता. लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहरूजींचं म्हणणं आहे की जेही अनएज्युकेटेड आहे ते प्रॉपरली लॉ मेकिंग करू शकत नाही, पण आपण लोकांच्या हाती न देता आपण गव्हर्नमेंटच्या हाती देऊ. बरोबर. ज्या डिमांड्स आहे, डिस्ट्रीब्युशन्स आहे, हे लोकांच्या हाती न ठेवता आपण सरकारच्या हाती ठेवू. गांधीजी बोलले ना, कोणाच्या हाती ठेवू, लोकांच्या हाती ठेवू, प्रत्यक्ष लोकशाही ना. आणि मग हे लोक देशाच्या ट्रॅडिशनला फॉलो करेल, संस्कृतीला फॉलो करून या देशामध्ये हेवन स्वर्गाची स्थापना करेल. सेम मार्क्सिझमचं म्हणणं होतं की स्टेटकडे अधिकार नको, कोणाच्या हाती अधिकार पाहिजे, जनतेच्या हाती पाहिजे. लेनिनचं म्हणणं होतं कोणाच्या हाती पाहिजे, सरकारच्या हाती पाहिजे, लोकांच्या हाती नको. कारण की तुम्ही जर बघितलं असेल, रशियन राज्यक्रांतीचे जनक म्हणजे लेनिन, आणि ते स्वतःच पहिले प्रेसिडेंट बनले. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की नाही, सरकारकडे सगळं असायला पाहिजे. आणि ते मग काय करतील, या मॉडर्न आधुनिकतेला फॉलो करून कशाची स्थापना करेल, कशाची स्थापना करेल, स्वर्ग कल्याणकारी राज्य हेवनची स्थापना करेल. सेम लेनिन मार्क्सिझमचं म्हणणं होतं मॉडर्न वेला फॉलो करेल आणि याची स्थापना करेल. आणि याच्या माध्यमातून काय होईल, लोकांच्या ज्या डिमांड्स आहेत, लोकांचं जे संकल्पना आहे, त्या काय होतील, परिपूर्ण होतील, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. समजलं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, समाजवादी म्हणजे काय. समाजवादी ही अशी संकल्पना आहे जिथे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा काय होतात, परिपूर्ण होतात. जिथे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, नीड्स काय होतात, फुलफिल होतात.
जर होत नसेल तर त्यासाठी सरकार काय करतं, प्रयत्नशील करतं. म्हणजे समाजवाद ही अशी संकल्पना आहे ज्यांच्या गरजा परिपूर्ण होत नाही त्यांच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स लावणं. ठीक आहे, एक्स्ट्रा एफर्ट्स लावणं. मग मी असं म्हणू शकतो का, जे तळागाळातील लोक आहेत यांच्यासाठी जास्त एफर्ट्स लावणं आणि त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणणं, दॅट इज समाजवादी. येस, दॅट इज समाजवादी. आणि ही भारताची समाजवादी कशाला फॉलो करते, लोकशाही समाजवादाला. आणि यालाच दुसरं नाव आहे भारतामध्ये गांधीवादी समाजवादी संकल्पना. आलं लक्षात? पक्का? आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. मी 2 संकल्पना तुम्हाला या ठिकाणी शिकवल्या, डेमोक्रेसी आणि डीपीएसपी. आता तुम्हाला डीपीएसपी मग ते तुम्ही वाचून घ्याल तिकडे काय असतात, तो मुद्दा नाही माझा. आता जाऊ आपण स्वराज्य आणि नंतर सुराज्य. स्वराज्य. स्वराज्य, स्व म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ, आणि राज्य म्हणजे स्वातंत्र्य. राज्य रूल, सेल्फ रूल किंवा इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स. स्वराज्य, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ठीक आहे, स्वातंत्र्य हा माझा काय जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तुमचा खरंच स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे का? यस, आहेच. आणि आपण स्वातंत्र्य या देशामध्येच जन्माला आलो आहे की नाही, ऑलमोस्ट 50 वर्षानंतर जन्माला आल्यासारखं आलो. मग तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला देश आहे याला इंडिपेंडंट मिळालाय, पण पहिले इंडिपेंडंट होतं का? नाही. म्हणून लोकमान्य टिळकांनी 1895 ला, सॉरी 1895 ला ही संकल्पना दिली, स्वराज्य. मग स्वराज्य काय तर इंडिपेंडन्स आहे. स्वराज्य काय? इंडिपेंडन्स आहे. कोणाच्या अधिराज्याखाली काम नाही करायचं, आम्ही स्वतः करू शकतो, ज्याला आपण नाव दिलं सेल्फ रूल, सेल्फ इंडिपेंडन्स. मग जर तुम्ही स्वराज्य तुम्हाला भेटलं असेल, तुम्हाला स्वातंत्र्य भेटलं असेल, काय मिळालं असेल, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं असेल, तर तुम्ही काय असता, स्वतःचे डिसिजन मेकिंग स्वतः घेऊ शकता. डिसिजन मेकिंग स्वतः घेऊ शकता. जसं तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये असाल तर कॉलेज लाईफ मध्ये कोणाशी मैत्री करावी, कॉलेज लाईफ मध्ये कोणाशी बोलावं, कोणाशी नाही बोलू, कोणासोबत बसू, कोणासोबत फिरू, कोणासोबत उठू, कोणासोबत काय करू, इथे तुमचा रूल आहे की तुम्ही आई वडिलांना विचारता. तुम्हाला जर प्रेम करायचं आहे आई वडिलांना विचारून करता की श्रीकांत सर समजा आपल्याला प्रेम करायचं असेल कोणाला, तर तुम्ही विचारून केलं तुमच्या आई वडिलांना? नाही केलं. आपण ठरवतो, त्याला आपण काय म्हणतो, सेल्फ डिसिजन मेकिंग. पण लग्न करायच्या वेळेस आपण विचारतो करू नाही करू. आणि मला असं वाटतं या जगातला तोच एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे की आपण आपल्या आई वडिलांच्या सांगण्यावरून करतो, बाकीचे सगळे निर्णय आपण स्वतः घेतो. जेव्हा तुमच्याकडे स्वातंत्र्य असतं तेव्हा तुम्ही काय घेऊ शकता, तुमचं डिसिजन मेकिंग घेऊ शकता. बरोबर. आणि डिसिजन मेकिंग घेणे म्हणजे तुमच्याकडे काय असणे, सार्वभौम असणे. तुम्ही स्वतःचे निर्णय जेव्हा स्वतः घेऊ शकता तेव्हा तुमच्याकडे काय असणार, सार्वभौम असणार, म्हणजे सॉव्हर्निटी असणार. आलं लक्षात? तुमच्याकडे विद्यार्थी मित्रांनो काय असायला पाहिजे, सार्वभौम. कुठून मिळणार, तुमच्यामध्ये असणारा डिसिजन मेकिंग मध्ये. डिसिजन मेकिंग कुठून मिळणार,
तर तुमच्याकडे काय असायला पाहिजे, स्वराज्य असायला पाहिजे, स्वातंत्र्य असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे स्वराज्य कसं इम्प्लिमेंट होईल याबद्दल टिळकांनी त्याबद्दल काही चर्चा केली नाही. बट लक्षात घ्या, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा भारतामध्ये जे शाळा आहे, स्कूल आहे, त्यानंतर म्हणजेच एज्युकेशन सेक्टर आहे, हेल्थ सेक्टर आहे, एम्प्लॉयमेंट सेक्टर आहे, हे सगळे सेक्टर भारतच योग्य पद्धतीने काय करू शकतं, आपल्या गरजा ओळखून, आपल्या मागण्या ऐकून लोकांचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करू शकतं. कोणी म्हटलं? टिळकांनी म्हटलं. यासाठी त्यांनी मग त्या स्वराज्यामध्ये खूप काही गोष्टी लिहून दिलेल्या होत्या. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मते जे स्वराज्य आहे हे कसं आहे, सेल्फ इंडिपेंडंट आहे. आणि हे स्वराज्य चालवण्यासाठी जी पद्धत वापरली जाईल त्याला आपण काय म्हणतो, शासन. या स्वातंत्र्य टिकवायचं आहे आणि हे स्वातंत्र्य टिकवल्यानंतर डिसिजन मेकिंग आपण घेऊ, हा स्वार्मभोग आपण घेऊ, याला चालवण्यासाठी बरोबर, कोणाला चालवण्यासाठी, या स्वातंत्र्याला म्हणजेच या देशाला किंवा या देशाला स्वराज्य बनवण्यासाठी काय असायला पाहिजे, आपल्याकडे एक गव्हर्नमेंट असायला पाहिजे. तर याच गव्हर्नमेंटला त्यांनी नाव दिलं प्रशासन, शासन. याला नाव काय दिलं, शासन. म्हणजे हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य कसं इम्प्लिमेंट होईल विद्यार्थी मित्रांनो, सांगा मला. कसं इम्प्लिमेंट होईल की जी एखादी राज्य आहे, जे एखादा देश आहे किंवा संस्था आहे, याला चालवण्यासाठी काय करू शकते किंवा चालवण्यासाठी कायदा बनवू शकते, चालवण्यासाठी एखादी पद्धत डिफाईन करू शकते, चालवण्यासाठी कायदा बनवू शकतो. तर अशा संकल्पनेला त्यांनी काय नाव दिलं, शासन. लक्षात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याने एक शब्द दिला दुसरा, प्रशासन. आता जो कायदा बनलेला आहे त्याची काय करावी लागेल, अंमलबजावणी करावी लागेल. काय करावं लागेल, अंमलबजावणी करावी लागेल. मग ही जी अंमलबजावणी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी अंमलबजावणी आहे ही कशी होईल, कशा पद्धतीने आपल्याला याला इम्प्लिमेंट करता येईल. ठीक आहे. ही जी अंमलबजावणी आहे या कायद्याची, नियमांची, बरोबर, शासनाने, इथे बघा, इथे शासन आहे ना, शासन म्हणजे काय म्हटलं मी, नियम, कायदा बनवणे, नियम बनवणे किंवा कायदा बनवणे. मग हा बनलेला नियम आणि कायदा याची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाईल, शासनामार्फत केली जाईल. बरोबर. मग शासनाचा जो एक घटक असेल, कार्यकारी मंडळ, तो केली जाईल. त्याला आपण काय म्हणतो रे, प्रशासन. म्हणजे शासनाने बनवलेल्या कायद्याची, शासनाने बनवलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे म्हणजे काय, प्रशासन. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, प्रशासन. लक्षात. आय होप तुम्हाला या तिन्ही गोष्टी योग्य पद्धतीने समजलेल्या असेल. तिन्ही गोष्टींनी तुम्हाला योग्य पद्धतीने लक्षात आलं असेल. पहिला स्वराज्य जे लोकमान्य टिळकांनी दिला 1895 ला, ज्याला आपण सेल्फ रूल म्हटलं. सेल्फ रूल म्हणजे काय, तुम्हाला स्वातंत्र्य असणे. जेव्हा तुमच्याकडे स्वातंत्र्य असतं तेव्हा तुम्ही डिसिजन मेकिंग करू शकता, म्हणजे तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकतो. त्यालाच आपण काय कशाने रिप्रेझेंट करतो, सार्वभौमतेने म्हणजे सॉव्हर्निटीने. आणि मग जर तुमच्याकडे सॉव्हर्निटी आली तर तुम्ही तुमचा देश, तुमचे राज्य, तुमचे जे क्षेत्र आहे त्याला योग्य पद्धतीने चालू शकता. आणि याला आपण नाव दिलं काय विद्यार्थी मित्रांनो, शासन. याला आपण काय बोललो रे, की जेव्हा आपल्याकडे शासन आहे, जेव्हा आपल्याकडे ही संस्था असतं, तेव्हा आपण स्वतःचे नियम आणि कायदा बनवू शकतो. बनवल्यानंतर त्या नियमांना किंवा कायद्यांना काय करावं लागतं, अंमलबजावणी करावं लागतं. जेव्हा त्या बनवलेल्या कायद्यांची आणि बनवलेल्या गोष्टींची आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, अंमलबजावणी करतो. बरोबर. बनवलेल्या नियमांची, बनवलेल्या कायद्यांची काय करतो आपण,
अंमलबजावणी करतो त्याला आपण काय म्हणतो? प्रशासन. मग ही जी अंमलबजावणी झालेली आहे, ही जी अंमलबजावणी झालेली आहे ही ट्रान्सपरंट होणं, हे ट्रान्सपरंट होणं, अकाउंटेबल होणं, बरोबर, अँसरेबल होणं किंवा रिस्पॉन्सिबल होणं. बरोबर, याला आपण पाटा किंवा टापा म्हणून लक्षात ठेवू. टापा किंवा पाटा किंवा ताप असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे स्वराज्य ही संकल्पना जेव्हा आपल्या लोकमान्य टिळकांनी दिली, त्यांनी काय म्हटलं? सेल्फ रूल म्हणजेच स्वराज्य, म्हणजेच इंडिपेंडंट. जेव्हा इंडिपेंडंट येईल त्याच्याकडे तुमच्याजवळ काय येईल? डिसिजन मेकिंगचा अधिकार येईल. डिसिजन मेकिंग आला म्हणजे तुमच्याकडे स्वार्मभव आला. स्वार्मभव आला म्हणजे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता म्हणूनच तुम्ही या देशामध्ये कारभार जर चालवायचा असेल त्यासाठी नियम, त्याच्यानंतर कायदे तुम्ही बनवू शकता. मग बनवलेल्या कायद्यांना काय करावं लागेल? इम्प्लिमेंट करावं लागेल, म्हणजे अंमलबजावणी करावं लागेल. जेव्हा अंमलबजावणी होईल त्याला आपण काय म्हणतो? प्रशासन म्हणतो, ऍडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. आता हे ऍडमिनिस्ट्रेशन झालं, अंमलबजावणी झाली बनवलेल्या कायद्यांची आणि नियमांची. तर हे जे बनवलेले कायदे आहे, नियम आहे, त्याची अंमलबजावणी झाली, ही कशी व्हायला पाहिजे? पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, ट्रान्सपरंट वेनी व्हायला पाहिजे, अकाउंटेबल असायला पाहिजे. ज्या व्यक्तींनी या गोष्टीला कायदे बनवलेले आहेत ते त्या बनवलेल्या कायद्याला अकाउंटेबल असायला पाहिजे. त्यानंतर अँसरेबल असायला पाहिजे, की त्यांनी कायदा का बनवला, काही इश्यूज झाले तर त्याला अँसरेबल असायला पाहिजे. आणि रिस्पॉन्सिव्ह सुद्धा असायला पाहिजे, की बाबा बनवलेले जे कायदे आहेत हे कायदे कसे बनवले, का बनवले, याचं पूर्ण सगळं त्यांनी आपल्याला सांगायला पाहिजे. आणि हे डेमोक्रेटिक मूल्यांना इम्प्लिमेंट करणारे असावे, मूल्यांना फॉलो करणारे असावे. आणि इथून तयार होतं आपली सुराज्य ही संकल्पना. सुराज्य ही संकल्पना. आणि ही संकल्पना दिली कोणी? महात्मा गांधी. महात्मा गांधीजी. आय होप तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रवास आपला गुड गव्हर्नन्स सब्जेक्टचा होणार आहे हा असाच होणार आहे, जबरदस्त. तुम्हाला इथे लोकशाही समजलं, तुम्हाला इथे डीपीएसपी समजलं, तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य समजलं, तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो सुराज्य समजलं. स्वराज्य म्हणजे काय? इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स का मिळालं? तुम्हाला डिसिजन मेकिंग मिळेल. डिसिजन मेकिंग असलं तुमच्याकडे स्वार्मभाव असेल, जिथे तुम्ही स्वतःच्या डिसिजन मेकिंगनी काय करू शकता? कायदा नियम तयार करू शकता. दॅट इज शासन. बरोबर. नंतर प्रशासन. प्रशासन म्हणजे काय? बनवलेल्या कायद्याला नियमांची अंमलबजावणी करणे, दॅट इज प्रशासन. आणि सुराज्य, सु म्हणजे काय? सेल्फ गव्हर्नन्स. बरोबर. त्याला आपण काय म्हटलं? की जेव्हा बनवलेल्या कायद्याची जर अंमलबजावणी ट्रान्सपरंट पद्धतीने झाली, अकाउंटेबल पद्धतीने झाली, अँसरेबल झाली, रिस्पॉन्सिव्हनेसने झाली आणि डेमोक्रेटिक मूल्यांना फॉलो करून झाली, तर त्यावेळेस कशाची संकल्पना येतं? सुराज्याची. यालाच आजच्या भाषेमध्ये आपला हा जो सब्जेक्ट आहे तो आपण म्हणतो, म्हणजे गव्हर्नन्स, म्हणजेच गुड गव्हर्नन्स. आय होप तुम्हाला हे सगळं विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल. याच्यामध्ये काहीही डाऊट आला तर मला आता विचार. आता ऍक्च्युली आपल्या लेक्चरला आपली सुरुवात होईल. आताही नाही होईल, याच्यानंतर मी तुम्हाला काही इव्होल्युशन शिकवतो, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो की ब्युरोक्रेसी का आली, गव्हर्नन्स कसं आलं, त्याच्यामध्ये काय होतं, काय होत नाही, हे सगळं मी तुम्हाला आता या सेशन मध्ये समजून सांगणार आहे. तुमचे जर काही मुद्दे असतील तर नक्की तुम्ही मला काय करा, मेसेज करू शकता. तुम्हाला काही डाऊट आले तर मला तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो मला असं म्हणायचं आहे, काही डाऊट आहे का? असेल तर विचारा मला.
ठीक आहे, चला आपण इथे थांबू आणि लगेच मग चालू करू. बाय बाय. उर्वरित संपूर्ण लेक्चर पाहण्यासाठी स्पार्क अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण GS MPSC राज्यसेवा बॅचमध्ये आजच एनरोल करा.